नमस्कार, मी स्वप्नील जाधव. सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आंबेगाव तालुक्यातील तोरंदाळे गावामध्ये पाईनमाळा मिंडेमाळा या ठिकाणी आलो आहोत. तर या ठिकाणी दामोदर मिंडे यांच्या घरात काही अज्ञात चोरटे चोरीच्या उद्देशाने घुसले असता त्या ठिकाणी दिनांक 29/3/2026 रोजी त्यांचा खून झाला होता. मात्र ही घटना 2 दिवस उलटून गेल्यानंतर संबंधित ग्रामस्थांना कळली. तर या ठिकाणी काही नागरिक आहेत, काय नक्की घटना घडली होती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुमचं नाव सांगा, या ठिकाणी काय घडलं होतं? माझं नाव रमेश सुधा मिंडे. मी मयत दामोदर मिंडे यांचा पुतण्या आहे. घडलं असं की चुलते रात्री कीर्तनावरून गावातून आल्यानंतर काहीतरी चोरीच्या उद्देशाने लोक घुसली. कधी? एक परवाच्या रात्री 29 तारखेला. आणि त्याच वेळेला आपल्या बाजूला पण 1-2 ठिकाणी चोरी झालेली आहेत. चोरीच्या उद्देशाने घुसून त्यांनी काहीतरी मारहाण वगैरे केलेली दिसते आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. काय नाव आहे त्यांचं? दामोदर जयराम मिंडे. हो. नक्की काय घडलं होतं सविस्तर सांगता येईल? सविस्तर म्हणजे आता नेहमीप्रमाणे गावात आपल्या काल्याचं कीर्तन वगैरे चालू आहे, सप्ताह चालू आहे. त्या सप्ताहासाठी मळ्यातून सर्व लोक जात असतात. त्याप्रमाणे चुलते पण गेले होते. आणि गेल्यानंतर एक कीर्तन वगैरे उरकलं, जेवण वगैरे उरकल्यानंतर नेहमीप्रमाणे आपले ते गावातलं सगळं उरकून येऊन झोपले होते. आणि झोपल्यानंतर रात्री 12-1च्या दरम्यान एक अंदाजे 3-4 इसम या इथून आतमध्ये घुसलेत. त्यांनी रशी वगैरे कापलेली दिसते. रशी कापली आणि आतमध्ये घुसलेत. आणि घुसल्यानंतर काहीतरी चुलत्यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे दिसतंय. आणि त्याच्यात त्यांना डोक्याला पारीने मारहाणे. किती वय होतं त्यांचं? वय एक 70-75च्या. ही घटना तुम्हाला कधी निदर्शनास आली? ही 2 दिवस सगळ्याला एकटेच राहत असल्यामुळं कुणाच्या लक्षात नाही आलं. कालचा दिवस गेला आणि ते काल काही कुठं गावात वगैरे दिसले नाही. मग सकाळी एक भाऊ माझा त्यांना आपल्या एका फॉर्मवरती सही हवी आहे म्हणून सकाळी पाहण्यासाठी आल्यानंतर ते झोपलेले दिसले. हो, या ठिकाणी झोपलेले दिसले. आणि मग ते उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. मग रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे त्यांनी मग बाकी आम्हाला फोन केला भावांना. आणि मग आल्यानंतर पाहिलं तर हे सर्व दिसलं. आणि कसं त्यांना मारहाण करून त्याच्यावरती चादर वगैरे टाकलेली होती, त्याच्यामुळं लक्षात नाही आलं. आणि आजूबाजूला कसं आता सर्व घरं लांब आहेत, त्याच्यामुळे कुणाच्या लक्षात नाही आलं. म्हणजे कालचा पूर्ण दिवस गेला आणि ही 2 दिवसापूर्वी घडली. 4-5 इसम जे आहेत ते चोरीच्या उद्देशाने 100% कारण त्यांची बॅग, त्यांचे असलेले कपडे वगैरे हे सर्व बाहेर नेऊन टाकलेले आहेत. त्याच्यात सगळं चेक केलं काय भेटतंय नाही. एक थोडं त्यांचे माझ्या मते वैयक्तिक 1-2 अंगठी होती आणि काय थोडीफार कॅश असेल तेवढी गेलेली दिसते. हो, बाकी काही जास्त वस्तूंना काय हात लावलेलं म्हणजे वस्तू अस्तव्यस्त केल्यात पण ते काही नेलेलं नाही दिसत. म्हणजे चोरीच्या उद्देशाने ते 100% झालेलं आहे. कारण माणूस एवढा साधा आणि सरळ गावात वावरणारा होता का त्याची वैयक्तिक दुश्मनी हा विषयच नव्हता कोणाचा. वय किती होतं? एक 70-75च्या रेंज. हो. त्यानंतर तुम्ही काय केलं पुढे घटना घडल्यानंतर मग आता ते पाहिल्यानंतर मग पोलीस पाटलांना फोन केला आम्ही आणि त्यांच्या थ्रू डिपार्टमेंटला फोन केला. मंचर पोलीस स्टेशनला केला. त्यांनी आल्यानंतर सर्व ठसे वगैरे आणि सगळं तपास चालू आहे त्यांचा. म्हणजे सर्व आजूबाजूला सर्व चेक केलं आणि फॉरेन्सिक टीम वगैरे बोलवली. आता त्याचा थोडा त्यांनी घेतलेत काही ठसे वगैरे काय असतील त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे. आणि पुढचे हे केले पोस्टमॉर्टमसाठी मंचरला पाठवले. हो, पुढील बाकीची कारवाई त्यांची चालू आहे. दोन्ही मुलं कशी मुंबईला राहतात त्याच्यामुळं आणि मुली बाहेर आणि फोनवरती कॉन्टॅक्ट वगैरे आणि एकटेच राहत होते. त्याच्यामुळे साधारणपणे कुणाला आणि मळ्यात घरं सर्व कशी थोड्या अंतरावर असल्यामुळं. कोणती वस्ती? मिंडेमाळा. हो, पाईनमाळा आपल्या कॅनलच्या बाजूला वस्ती आहे. आणि कशी पांगून वस्ती आहे, एका ठिकाणी नाही. त्याच्यामुळं आणि ते एकटेच राहत असल्यामुळं घरी थांबायचे, कधी मंदिरात गावात थांबायचे. त्याच्यामुळं काय कोणाला संशय नाही आला का बाबा असं काय झालेलं असेल. मग त्यामुळं एक कामानिमित्त समजा आता पाठीमागून रस्ता आहे, आमचा ये जा चालू असते, पण असं लक्षात नाही आलं का बाबा असं काही समोर झालेलं असेल. लाईट वगैरे बाहेरची चालू दिसते. 2 दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना कळलं? हो, 2 दिवसांनी समजलं. हो, ते पण कसं सकाळी थोडं काम होतं त्यांच्याकडं,
त्या कामासाठी भाऊ आला तर त्याला लक्षात आलं म्हणून ते निदर्शनास आलं, नाहीतर नाहीच. बाजूला चोरी झाली इथं ह्या घटनेनंतर, ती चोरी झाली त्या ठिकाणी सीसीटीव्ही भेटलेत, ते 2-3 त्याच्यात दिसत आहेत. सीसीटीव्ही मध्ये 3 दिसत आहेत आणि एक बाजूला थांबलेले 2, आणि इथंच पाठीमागं चुलते आहेत अजून विलास नारायण म्हणून, त्यांच्या घरावरती पण सेम हे केली, पण त्यांनी जाग आल्यामुळं आरडाओरडा केला, थोडे दगड वगैरे उचलल्यामुळे ते त्यांच्यापासून पण पळाले ते. म्हणजे यांनी ती ह्या ठिकाणी जवळ 3-4 ठिकाणी या घटना केल्यात, पण त्याचा तपास पोलीस येऊन काल परवाच येऊन सर्व तपास वगैरे करून गेले. आणि इकडं काय असं झालेलं असेल हे कुणाच्या निदर्शनास आलं नाही, त्याच्यामुळं ही घटना आज सकाळी समजली आणि 100% त्यावेळेलाच झालेली घटना आहे एकत्र. ओके.